भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका वक्तव्यानं ऑपरेशन कमळची चर्चा आता जोरात सुरू झाली आहे। काँग्रेसचे खासदार नाराज असून संपर्कात असल्याचा दावाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। त्यांच्या कार्यकर्त्याला आणि नेत्यांना असं वाटतं निवडून आलेल्या खासदारांना की काँग्रेसमध्ये राहून काही आता आमचं पुढचं भविष्य काही चांगलं नाही। त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते आणि जनप्रतिनिधी आम्हाला भेटत असतात। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीच आता ऑपरेशन लोटसचे संकेत दिले। म्हणजेच विधानसभेची निवडणूक होताच आता खासदारांकडे मोर्चा आहे की काय असा सवाल आहे। कारण निवडून आलेल्या खासदारांना काँग्रेसमध्ये भविष्य दिसत नाही आणि त्यामुळे ते आम्हाला भेटतात असं बावनकुळे म्हणाले। आमच्याकडे कुणी आलं तर आमचा पक्ष हा स्वागतच करतो। त्यांच्याच कार्यकर्त्याला आणि नेत्यांना असं वाटतं निवडून आलेल्या खासदारांना की काँग्रेसमध्ये राहून काही आता आमचं पुढचं भविष्य काही चांगलं नाही। त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते आणि जनप्रतिनिधी आम्हाला भेटत असतात, त्यांचं दुःख ते मांडत असतात। त्यांच्याकडे खासदारांनी आमदाराकडे दुर्लक्ष आहे काँग्रेस पक्षाचं, त्यांच्या नेतृत्वाचं। काही लोक अस्वस्थ आहे। देशामध्ये आता विरोधी पक्षच नसला पाहिजे आणि एकमेवच सत्ता पक्ष राहिला पाहिजे अशा पद्धतीचं जे काही चित्र आपण पाहतो आहे त्याच्यावरचं हे कृत्य आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि म्हणून लोकसभेतही ऑपरेशन कमळ करायचं जे तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे, या पद्धतीचं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून देश विकून ज्या पद्धतीने एक माणसाला श्रीमंत बनवण्याचं जे काम सुरू केलेलं आहे त्याच्या माध्यमातून पैशाच्या भरोशावर लोकशाहीच विकत घेण्याचा जो प्रयत्न सुरू करतात त्याला ऑपरेशन कमळ असं नाव देतात आहे, हे निषेधार्थ आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 230 आमदारांचं मोठं संख्याबळ मिळालंय आणि महाविकास आघाडी 50च्या आत आली आहे। पण 6 महिन्यांआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अगदी सपाटून मार खावा लागला। एकूण 48 खासदारांपैकी महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले तर महायुतीचे 17 खासदारच जिंकलेत। मात्र आता भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे। जेव्हा जेव्हा कोणी आमच्या पक्षामध्ये येतं किंवा येणार आहे, जे अस्वस्थ आहे त्यांना त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, त्यांच्या मतदारसंघात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहे। त्या लोकांना तर वाटतं की बाबा आम्हाला विकसित भारताच्या संकल्पाला साथ द्यायची आहे। ऑपरेशन लोटस म्हणजे या देशामध्ये लोकशाही शिल्लकच ठेवायची नसेल तसाही लोकशाही आहे कुठे? अघोषित हुकुमशाहीच या देशामध्ये आता सुरू आहे। हे काय आता लपून राहिलं नाही, माणसाचा फ्रीडम हा संपलेला आहे। अशा स्थितीमध्ये ऑपरेशन लोटस करायचा हा जर काही भाजपा प्रयत्न करत असेल पैशाच्या भरोशावर, सत्तेच्या भरोशावर खोके देऊन, तर या देशातील जनता योग्य वेळी योग्य बंदोबस्त करेल असा आम्हाला विश्वास आहे। गेल्या 2.5 वर्षात 2दा महाराष्ट्रानं राजकीय भूकंप पाहिलाय। एकनाथ शिंदेंच्या बंडानं शिवसेनेत फूट पडली आणि 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंना सोडलं, तर अजित पवारांनी सुद्धा काका शरद पवारांना धक्का देत राष्ट्रवादीत फूट पाडली। आता बावनकुळेंनी काँग्रेसचे खासदार अस्वस्थ असल्याचं सांगितल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी सुद्धा शिवसेनेच्याही संपर्कात खासदारांचं आमदारही असल्याचा दावा केलाय। अनेक खासदार आमदार भाजपच्याही संपर्कात आहेत आणि आमच्याही संपर्कात आहेत। लवकरच तुम्हाला ते चित्र या महाराष्ट्रामध्ये दिसून येईल। कारण विरोधी पक्षाच्या राजकारणाला, नेत्यांच्या राजकारणाला, कुरघोडीला आणि विरोधी पक्षामध्ये जे काही चाललेलं आहे त्याला त्यांचे आमदार आणि खासदार वैतागलेले आहेत। बघा, भारतीय जनता पक्ष अशी कोणती ऑपरेशन करू शकतं? त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे यंत्रणा आहेत, दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं फोडणं यापूर्वी फोडलेले आहेत। एकनाथ शिंदेसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक का गेले पळून? भीतीपोटीच गेले ना। ते का ऑपरेशन लोटस होतो का? छे, ते ऑपरेशन डर होतं। पळून गेले घाबरून, भीती दाखवायची आणि पळवायचं। आणि मग तुम्ही तिथे गेल्यावरती तुमच्या संपूर्ण खटले मागे घ्यायचे, तुमची संपत्ती जप्त केलेली परत करायची, हे यांचे धंदे आहेत।
नैतिकता नावाचा कोणताही प्रकार भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत मला दिसत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता आमदार किंवा खासदारकीचा राजीनामा न देता पक्षांतर करणं एवढं सोपं राहिलेलं नाही. अर्थात बावनकुळे दावा करत असले तरी कोणते आणि किती खासदार भाजपच्या संपर्कात आहेत हे वेळच सांगेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.